तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉग्समध्ये. तर आज ही पुन्हा एकदा बारामती फलटण रोडला सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो. तर या ऍक्सिडेंटमध्ये दोन टू व्हीलर आमने सामने धडकलेले आहेत. एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला मित्रांनो. तर तुम्हाला जर अख्खा व्हिडिओ बघायचा असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यात सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्यात. तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ बघता म्हणजे युट्यूबच्या चॅनलवरतीच तुम्ही बघता मित्रांनो. तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती हा अख्खा व्हिडिओ बघा, कारण की बारामती फलटण रोडला पुन्हा एकदा सगळ्यात मोठा ऍक्सिडेंट झालाय. यात किती माणसं जखमी झालेत, काय झाले, सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला व्हिडिओत भेटणार आहे. तर आपला व्हिडिओ अख्खा बघायचा आहे. आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता लाल स्कूटी आणि टू व्हीलर R15 असे आहे मित्रांनो. पण या गाड्यांचा मोठा ॲक्सिडेंट असा झालेला आहे. तर या ॲक्सिडेंटमध्ये या टू व्हीलरवरती 3 माणसे आणि या स्कूटीवरती 2 माणसे असं या इथल्या माणसांकडून ऐकायला मिळालं मित्रांनो. पण खरं काय आणि खोटं काय हे आपल्याला हे अद्यापही कळालेलं नाही. पण जे कोणासोबत होऊ नये हे यांच्यासोबत झालेलं आहे मित्रांनो. तरी आपण रस्त्याने चालत असताना व्यवस्थित चाला, स्वतःची काळजी घ्या, स्वतःसोबत दुसऱ्याची पण काळजी घ्या. हे बघू शकता माणसांची गर्दी कशी झालेली आहे. तर हा इकडे फलटणचा रोड असणार आहे आणि या इकडे बॅक साईडला बारामतीचा रोड असणार आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता माणसांची गर्दी वाढतच आहे. पण या इथे खूप मोठा ॲक्सिडेंट असा घडलेला आहे. घडू नये पण ही गोष्ट घडलेली आहे. कदाचित या माणसांचा ब्रेक फेल झाला असावा किंवा यांना गाडी कंट्रोल झाली नसावी, म्हणून हा ॲक्सिडेंट झालेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा गाड्या एका साईडला पडलेल्या आहेत. स्कूटी पण मोठ्या प्रमाणात फुटली आहे आणि R15 पण गाडीचा सगळ्यात मोठा अपघात या इथे झालेला आहे. देव करू आणि यांच्या जीवाला काही झालेलं नसावं असं माझी ईश्वरचरणी प्रार्थना तर आहेच मित्रांनो. तरी पण रोडवरती चालत असताना मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओ सांगितलं तसं स्वतःचं पण काळजी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे रक्त कसं सांडलेलं आहे, गाडीचे तुकडे पडलेले आहेत आजूबाजूला. तर रक्त पडले म्हणजे मित्रांनो लागलेलं खूप जास्त आहे असं वाटतंय. पण आपण या ठिकाणी नव्हतो मित्रांनो. आपण हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटांनी आपण इथे पोहोचलेलो होतो. मी माझ्या इकडे वर्कशॉपला चाललो होतो, पण जाताना हे मला ॲक्सिडेंट दिसला. हे बघू शकता गाडी कुठून कुठपर्यंत घासत गेलेली आहे, घासून या रस्त्याच्या खाली आलेले आहे. इकडे बघू शकता इथं बोट पडलेला आहे. या इकडे रस्त्यावर गाड्यांचे तुकडे पडलेले आहेत. त्या बोटावरून असं वाटतं की ही जी मुलं आहेत हे कोणत्या तरी कंपनीत काम करत असावेत. हे बघू शकता स्कूटीचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. इलेक्ट्रिक स्कूटी असणार आहे. आणि या इकडे R15 टू व्हीलर ह्यासुद्धा गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की गाडी चालवत असताना मित्रांनो व्यवस्थित चालवा, स्वतःचे जीव पण धोक्यात घालू नका. या इथे ॲम्ब्युलन्स आली होती मित्रांनो, पण इमर्जन्सी खूप जास्त असल्यामुळे ॲम्ब्युलन्सचा वेट न करता त्या पेशंटना ॲम्ब्युलन्स येण्याच्या अगोदरच सूत्रांच्या माहितीनुसार त्या पेशंटला एका पिकअपमध्ये दवाखान्यात नेण्यात आलं असं ऐकायला मिळालं. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला काय सांगतो मित्रांनो की कोणासोबतही अशा गोष्टी घडू नयेत. RTOच्या नियमांचं पालन करा, तुम्ही सगळ्या गोष्टींचं पालन करा. रस्त्यावरून जात असताना व्यवस्थित गाड्या चालवा, आपल्यामुळे दुसऱ्याचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो. आपण सोशल मीडियावर टाकत असतो. तर हा भैया तर ॲम्ब्युलन्स घेऊन आला, पण इमर्जन्सी खूपच मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पेशंटला लवकरात लवकर हॉस्पिटलला हलवण्यात आलं. पण त्या ॲम्ब्युलन्सवाल्या भाईने त्याचं काम केलेलं आहे, इमानदारीने तो इथे आलेला आहे, त्याबद्दल काय वाद नाही. पण हा ॲक्सिडेंट झालेला आहे, इथे किती मोठ्या प्रमाणात पब्लिक जमा झालेली बघू शकता मित्रांनो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एवढंच आहे की रस्त्याने गाड्या व्यवस्थित चालवा, तुमच्यामुळे दुसऱ्याच्या जीवाला धोका होऊ नये अशा प्रकारे गाडी चालवा, सांगायचं एवढंच होतं. तर हे जे ॲक्सिडेंट झालेलं आहे मित्रांनो, ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे असं ऐकायला मिळत आहे मित्रांनो. कारण की टू व्हीलरवाल्याचा सगळ्यात मोठा जास्त वेग होता गाडीला. त्यामुळे गाडी चालवताना व्यवस्थित चालवा, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची पण काळजी घ्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब 100%च करायचं आहे.